पंढरपूर पासून अवघ्या 15 मिनिटांच्या अंतरावर पंढरपूर करकंब रस्त्यावर धोत्रेज ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड। तसेच पुण्या मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रीयश रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, प्रशिक्षित कुक व होस्टिंग सेवा हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत। 50 एसी रूम्स, 3500 स्क्वेअर फुटाचा सुसज्ज बकवेट हॉल, भव्य एसी सूट्स, टेरेस गार्डन, भव्य लॉन आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग टँक, प्रशस्त पार्किंगची सुविधा। पंढरपूर नजीक असलेल्या हॉटेल ग्रँड या सुसज्ज आणि पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड, हॉटेल श्रीयस रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, पंढरपूर करकंब रोड। संपर्क 02186 24 22 45। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी PVN म्हणजेच पंढरी वार्ता न्यूज या चॅनलला सबस्क्राइब करा। सांगते गावात की आम्हीच केला, त्यांना माहिती बी नव्हता आणि मग आता त्यांना सांगितलं की मुख्यमंत्र्यांनी स्वतः अधिवेशनात सांगितले। आता तुम्ही सांगायचे काय मूळ मुद्दा काय, 90 किलोमीटर आपल्या मतदारसंघात आहे। 90 किलोमीटरला एका किलोमीटरला 100 कोटी रुपये खर्च। 90 किलोमीटर म्हणून 100 कोटी किती झालं? 9000 कोटी रुपये किती पैसे येणार आहेत? बारकं काम आणि मग किती त्यावेळेस होईल काम, आज आपल्याला त्याचं कळत नाही महत्व, पण भविष्या काळात ज्यावेळेस तो रस्ता पूर्ण होईल त्यावेळेस करकंबमध्ये आपण त्याच्या संदर्भात त्या ठिकाणी ट्रामा केअर सेंटर 200 बेडचं हॉस्पिटल घेतलं। म्हणजे या रस्त्याला जर कुठं अपघात झाला तर तिथं सोय व्हावी आणि हे सगळं आपल्या भागात जरी कुणाला काय झालं तर मोफत उपचार आपल्याला करकंबला त्या ठिकाणी मिळू शकतो। त्याचबरोबर तिथं फूड कोर्ट, तिथं वारकरी सेवा केंद्र उभा राहते, जेणेकरून आपण मुंबई पुण्याला गेल्यावर फूड कोर्ट असं नाश्त्यालाही तसं तिथं करतोय। त्याच्यामुळं या माध्यमातून काय होणार आहे, आपल्या लोकांना इथं रोजगार निर्मिती होईल। आपली पोरं काय तर दुकानं टाकतील, व्यवसाय टाकतील, त्यांना काय कामाला लागतील, त्या माध्यमातून आपल्या पोरांना सगळ्या रोजगार निर्मिती होईल। MIDC मध्ये उद्योग होईल आणि मग हे गेले 1 वर्षात सातत्याने याचा पाठपुरावा केला। आपल्या सगळ्याचं जे आशीर्वाद मिळाले त्यामध्ये जेव्हा रोज काम करतो। नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्गाच्या भूसंपादनाची अंतिम अधिसूचना राज्य सरकारने जारी केली असून अनेक जिल्ह्यांमध्ये संयुक्त मोजणी व नोटिसा देण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे। महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने उर्वरित 298 गावांच्या भूसंपादनाचा मार्ग मोकळा करत अंतिम अधिसूचना प्रसिद्ध केली आहे। महाराष्ट्र महामार्ग कायद्यानुसार बाधित शेतकऱ्यांना लेखी आक्षेप किंवा हरकती नोंदवण्यासाठी 21 दिवसांची मुदत देण्यात आली आहे। कलम 15(2) ची नोटीस या महामार्गासाठी जमीन संपादित होणाऱ्या सर्व गावांमधील प्रमुख सार्वजनिक ठिकाणी चिकटवणे बंधनकारक करण्यात आले आहे। ही नोटीस प्रसिद्ध केल्याचा अहवाल भूसंपादन अधिकाऱ्यांकडे सादर करण्याचे आदेश दिले आहेत। प्रकल्पाच्या भूसंपादनाला विविध जिल्ह्यात विशेषतः कोल्हापूर आणि सांगली पट्ट्यात तीव्र विरोध होत आहे। भूसंपादन अधिकारी थेट जमिनीवर मोजणीसाठी येत असून शेतकरी मात्र हरकती नोंदवून या प्रक्रियेला विरोध करत आहेत। सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर जिल्ह्यातील अनेक भागातून या शक्तीपीठ महामार्गाला शेतकऱ्यांकडून व विविध संघटनांकडून मोठा विरोध होत आहे आणि यातूनच करकंब येथे रविवार दिनांक 28 रोजी करकंब येथील आनंदी मंगल कार्यालयात करकंब परिसरातून जाणाऱ्या शक्तीपीठ महामार्गामुळे बाधित होणाऱ्या शेतकऱ्यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले असून या बैठकीस विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते सतेज उर्फ बंटी पाटील, काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे, शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील, माजी खासदार राजू शेट्टी यांच्या प्रमुख उपस्थितीत होणाऱ्या या बैठकीत शक्तीपीठ महामार्गाच्या सक्तीच्या भूसंपादन विरोधात पुढील रणनीती ठरविण्यात येणार आहे। एकीकडे शक्तीपीठ महामार्गामुळे करकंब परिसराच्या अर्थकारणात कशी भर पडणार आहे हे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार अभिजित पाटील हे पटवून देताना आढळून आले आहेत, तर दुसरीकडे याच पक्षाचे आमदार रोहित पवार हे देखील शक्तीपीठ महामार्गास विरोध करताना दिसून आले आहेत। त्यामुळे रविवारी करकंब येथे होणाऱ्या शक्तीपीठ विरोधी मेळाव्यात याबाबत काय चर्चा होते याकडेही शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे।